जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्वराज्याच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. हे आहे रोपवेला जाण्यासाठी प्रवेशद्वार आणि आहे रोपवेचे फेअर तिकीट्स, जे आपल्याला येणे आणि जाण्यासाठी असतात. त्यानंतर आपल्याला एक लाईन लावावी लागते. तिथे आपल्याकडून एक फॉर्म फिल करून घेतला जातो. त्याच्यामधले आपलं नाव, वय आणि पत्ता असतो. आणि फायनली आम्हाला रोपवेचे तिकीट्स भेटले होते. त्यानंतर परत एक लाईन असते, जी आपल्याला थेट रोपवेकडे घेऊन जाते. आम्ही ऑफ सीझन गेलेलो म्हणून आम्हाला अजिबात गर्दी भेटलेली नव्हती. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे हा एक खूपच सोयीकर आणि थरारक पर्याय आहे. ज्यांना पायऱ्या चढणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी हा अनुभव खूपच खास ठरतो. रोपवेने वर पोचायला साधारण 4 ते 5 मिनटंच लागतात, जे पायऱ्यांनी जाण्यापेक्षा खूपच जलद आहे. वृद्ध, लहान मुलं आणि वेळ कमी असणाऱ्यांसाठी हे उत्तम पर्याय आहे. रोपवेने वर उतरल्यावर थेट रायगड फोर्टच्या पठारावर पोचतो. इथून पुढे खरी रायगडची सफर सुरू होते. रोपवेमधून उतरल्यावर थोडं चालत किल्ल्याच्या मुख्य भागाकडे जावं लागतं. रस्ता तसा साधा आणि स्पष्ट आहे, त्यामुळे गोंधळ होत नाही. रायगड हा महाराष्ट्रातील सर्वात ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. तो महाडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. किल्ल्यावर राजसभागृह, जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक आणि अशी महत्त्वाची ठिकाणं आहेत, जी आपले गाईड दादा आपल्याला सांगतीलच. पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या फॅमिलीचं सहर्ष स्वागत करतो. मी रुपेश झोरे गेल्या 11 वर्षाने रायगडावरती गाईड काम करत आहे. याच्या अगोदर रायगड पाहिला असेल किंवा नसाल, परंतु रायगड आज देखील तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची हाईट आहे 2851 फूट. पाहिता तो महता 1375 फुटावरती आता आपण उभे आहोत. रायगडाला मुळात नाव होतं रायरीचा डोंगर. स्वराज्याची राजधानी राजगड, पुण्यात वेल्हा तालुका. राजगड राजधानी शिवाजी राजांना अपूर्ण पडत होती ना, म्हणून चंद्रराव मोरेंकडून महाराजांनी हा डोंगर 15 मे 1656 डोंगर जिंकून घेतला. आपण ज्या दरवाज्यातून वरती आलो ना पहिल्या, त्या दरवाज्याचं नाव आहे मेणा दरवाजा आणि त्याच्या विरुद्ध दिशेला खाली दरवाजा पालखी मेणा दरवाजा. मेणा दरवाजा, पालखी दरवाजा अशी एक आडवी भिंत आहे. भिंतीला इथे 6 दरवाजे, त्याला राणीमल म्हणतात. 8 राण्या महाराजांना होत्या. 8 राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, सकुरबाई आणि काशीबाई, या महाराजांच्या 8 राण्या. रायगडावरती राण्या राज्य 6 राण्यांची ते 6 घर आहेत. याच्यावरती छत होतं. सागाची लाकडं, मातीची कौलं. इंग्रजांनी 1818 मध्ये तोफेंचा बडीमारा केला, त्यावेळी रायगड उद्ध्वस्त झाला. रायगड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 12 दिवस जळत होता आणि 12 दिवसामध्ये असणारी गडावरती सागाची लाकडं आणि मातीची कौले पूर्णपणे जळून गेलेले आहेत. आपण जसं एका राणीचा एक मल पाहिला, तसं 6 राणीमध्ये सेम आहेत. महाराजांच्या 8 राणींची नावं आहेत सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, सकुरबाई, काशीबाई, या महाराजांच्या 8 राण्या होत्या. रायगडावरची 6 राहायच्या. 6 राणींची जे खोल आहेत ते तिन्ही पण राहणार 6 आहेत दादा. नाही म्हणजे हा, ते 4 अटॅच आहेत आणि 2 सेपरेट आहेत. हा, इकडे दादा पडलेले वाडे आहेत ना, अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे. महाराजांचे 8 मंत्री होते ना, मोरोपंत, पिंगला, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निरावरावचे, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, बालाजी आवजी, या 8 मंत्र्यांचे हे ऑफिस आहे तिकडे. आणि इकडे बघा जाली टाकलेले 2 खड्ड्यात, दुसरं मधला खड्ड्यात दगडान झाकलेले आहेत. धान्याचे कोठार आहेत, धान्य साठवून ठेवायची जागा. जर एखाद्या शत्रूने गडाला विडा दिला, शत्रू गडाला विडा देणं सांगून देऊ शकत नाही ना. गडाला विडा जरी 3 महिन्याचा पडला तर गडावर असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य कोठाऱ्यात ओतून ठेवलं जायचं. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा खड्डा 20 आणि तिसरा खड्डा 15 फूट. शिवाजी राजांच्या राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सेविकांची घरं. राणीला आतमध्ये काही काम लागलं की दासी इथनं उठून आतमध्ये जायची. मग आतमध्ये गेल्यानंतर ते छोटं मोठं काम झालं की ती दासी तिच्या जागेवरती येऊन रिटर्न बसायची, म्हणून याला म्हणतात दासी ओटा, विश्रांती गृह. ह्या पाण्याच्या टाक्या
पाणकरी लोक होती, कावड माहिती ना खांद्यावरची, हो. कावडीने पाण्यावर टाक्यातून होतायचे, पाण्याच्या टाक्या, पाणी पिण्याकरिता वापर. इकडे त्यांचं बाथरूम, हे त्यांचं बाथरूम, स्नानगृह, आंघोळीची जागा. हे बघा, आता तो शिवाजी राजांचा बेडरूम आहे की नाही, मग जिथे आपण उभे आहे ते त्यांचं किचन आहे. शिवाजी राजांचं जे जेवण आहे ना, या जागेवरती बनवलं जायचं, त्यांचं स्वयंपाक खाणं म्हणतात. इकडे जो 3 नंबरचा चौथा आहे तो शिवाजी राजांचा आहे दफ्तरखाना, म्हणजे राजांचं ऑफिस. 4 नंबरचा चौथ्याला तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार आहेत, एक आहे दिवाणी आम, दुसरा आहे दिवाणी खास. म्हणजे एक आम जनतेसाठी, एक खास जनतेसाठी. आज आपण खासमध्ये आहोत. एकदा त्या भिंतीच्या आतमध्ये गेलं की दिवाणी आम प्रजा आतमध्ये बसल्याची, राजे होते ना, राजे छत्रपती झाले, सिंहासनाधीश झाले, ती जागा आतमध्ये, तिकडे आपण सर्वजण जाणार आहोत. हा फक्त पूर्णपणे शिवाजी राजांचा वाडा आहे. आपण या साईडला त्यांचा खलबतखाना पाहूया. हे बघा, समोर तिकडं ती विटांची खोली आहे ना, त्या खोलीला म्हणतात टाकसाल खोली. दादा, टाकसाल म्हणजे काय, तर होण शिवराय राजमुद्रा करन्सी कॉईन छापण्याची जागा. आताच्या 1च्या कॉईनवर आपण काय लिहितो, सत्यमेव जयते. महाराजांच्या राजमुद्रावरती काय लिहिलं जायचं, प्रतीप चंद्र लेखे विवर्ध विष्णू विश्ववंदिता 96 शिवसैषा मुद्रा भद्राय राजती. म्हणजे शहाजी राजांचा जो पुत्र शिवाजी राजे ना, प्रतिपेचा चंद्र जसा कलेने वाढून प्रकाश येतो, असा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं स्वराज्य जे आहे, हे स्वराज्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढलं पाहिजे. म्हणून स्वतःचे पैसे, स्वतःच्या राजमुद्रा तिथे तयार केल्या जायच्या, म्हणून त्याला म्हणतात टाकसाल. ही जी गोल इमारत त्याला म्हणतात बाल्कनी. सज्जा गॅलरी, राजांना थंड हवा खायला जागा होती. आयात आकृतीचा खाली खड्डा आहे, त्या उजव्या कोण्यामध्ये 10 ते 12 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आतमध्ये गेल्यात ना उतरून, की आडवायदाची खोली आहे, या खोलीला म्हणतात खलबतखाना. खलबतखान्याचे जे मेन प्रमुख होते ना, ते प्रमुख होते बहेरूपी बहेरजी नाईक. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका जाग्यावरती बसले की 6 वेश चेंज करायचे. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारी या स्वराज्यात एकच व्यक्ती म्हणजे बहेरूपी बहेरजी नाईक. म्हणून महाराज सतत म्हणायचे ना, माझ्या स्वराज्याचा 3रा टोला म्हणजे बहेरूपी बहेरजी नाईक, त्यांचा खलबतखाना. समोर इकडे जो खाली जो गवत झालेला दिसला ब्लॅक कडा, तो हिरकणीचा कडा आहे. हिरकणीची माता होती ना दादा, तो कडा उतरून खाली गेली होती. त्या मातेची स्टोरी अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी कड्याची. भोसले होते गाव तलासी हिरकणीवाडी नावाचे, आणि राहत होती गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याची. सांज सकाळी हिरा येत असे ती दूध विकण्यासाठी गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या मातेच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही तिच्या आले मणी सांज वेळ टिरून गेली. सूर्यदेव मावळती झाले बंद गडाचे दरवाजे, आणि हिरा मनात भ्यायल्याने म्हणाली की घरी ताण बाल माझे. हात जोडणे करी विनवणे, अव गडकरी जाऊ द्या खाली मला, आणि गडकरी बोलतात नाही आदण्या शिवरायांच्या आम्हाला. बालाचे 8वे रूप माये झाली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊने ती बालाला घे कुशी. अशी त्यावेळी त्या आईची स्टोरी होती. म्हणजे त्या आईने स्वतःच्या जीवाचं देखील न पर्वा करता रात्री 12 वाजता तो कडा उतरून खाली गेली. तो हिरकणी मातेचा कडा आहे बघा. आपण आता ह्या साईडला ते हळणी बुरुज पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अरे रक्तात रक्तात भिनलाय काय, जय जिजाऊ जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, आता आपण रायगड किल्ल्यातील भव्य नगारखान्यासमोर उभे आहोत. पूर्वी इथून नगारे आणि रणसिंगे वाजवून राजदरबार सुरू केला जायचा. महाराजांचे आगमन, विजयाच्या बातमी आणि महत्त्वाचे संदेश संपूर्ण गडावर पोहोचवले जायचे.
या वास्तूची रचना अशी आहे की इथला छोटासा आवाजसुद्धा थेट सिंहासनापर्यंत ऐकू जातो. परिसर आहे ना, या परिसराला इतिहासामध्ये म्हटलं जातं होळीचा मान. आपण मार्च महिन्यामध्ये सिमग्यात होळी पेटवतो ना, शिवाजीराजे ते होळी पेटवायचे, होळीत नारळ टाकायचे. आज आपण जर होळीत नारळ टाकला की तो नारळ बांबूनी किंवा काठीने काढतो, पण राजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढले, त्या बहादरला हातातला कडा 1.25 किलो डोक्याचा फेटा दिला जायचा, म्हणून इतिहासात या महालाचं नाव आहे होळीचा मान. होळी मालासमोर महाराजांची मूर्ती 1974 मध्ये आपल्या पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बसवलेली महाराजांची मूर्ती आहे. आणि 2012 मध्ये उदयनराजे भोसले सातारचे शंकराचे वाडेश्वराचे महादेवाचे भक्त होते. सकाळी पहाटे स्नान झाले की महाराज पहिले मंदिरात दर्शन द्यायचे. पण मंदिराचा गेट आहे, गेटच्या पहिल्या पायरीवरती एका दगडात शिलालेख आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुलकर. ज्या कलाकाराने रायगड किल्ला उभा केला या कलाकाराच्या नावाची पाटी. 14 वर्षात किल्ला बांधला. महाराज म्हणतात काय पाहिजे बक्षीस आमच्याकडनं मागा, आम्ही द्यायला तयार. ते काय म्हणले, पैसा अडका काही नको. ज्या मंदिरात तुम्ही दर्शन जाता त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची फक्त मला परमिशन द्या, बस, बाकी आम्हाला काही नको. आणि त्या नावावरती येताना जाताना तुमच्या पायाची धूल पडली पाहिजे राज, हेच आमचं बक्षीस असेल, बाकी त्यांना काही नको. पण त्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाठी. तिथेच आपल्या महाराजांची आहे समाधी. महाराजांच्या समाधीत नतमस्तक झालात की ह्याच मार्गाने तुम्ही परत येऊन गडाच्या खाली जाणार. आपल्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शिरा ऐकवतो. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, मराठ्यांविना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधारी पारे झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे, जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय हर हर महादेव. धर्म. या दादांनी आपल्याला खूपच सुंदर आणि स्पष्ट माहिती दिली. मित्रांनो, आपण आता रायगड किल्ल्यावर असलेल्या बाजारपेठेत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे मोठ्या प्रमाणात व्यापार केला जायचा. दोन्ही बाजूला दिसणारी ही दगडी दुकाने त्या काळाच्या समृद्ध राजधानीची साक्ष देतात. खास गोष्ट म्हणजे ही दुकाने इतकी उंच बांधली होती की घोड्यावर बसून ही खरेदी करता यायची. या बाजारपेठेत वस्त्र, शस्त्र आणि खूप काही गोष्टी भेटायच्या. आपण आता यापुढे जाऊया जगदीश्वर मंदिराकडे. आपण आता आलो आहोत रायगड किल्ल्यावरील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, जे म्हणजे जगदीश्वर मंदिर. असे मानले जाते की महाराज रोज येथे दर्शनासाठी येत होते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिरासमोर मोठा नंदी आणि संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात उभारलेले आहे. मंदिराची रचना पाहिली तर त्यात मराठा आणि मुघल स्थापत्यशैलीची सुंदर संगम दिसून येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम दिसून येते आणि मंदिरात भिंतींवर त्या काळातील शिलालेख देखील आढळतात. या मंदिराचे वास्तुशिल्पकार म्हणजे हिरोजी इंदुलकर होते. रायगडावरील प्रत्येक दगड शिवरायांचा इतिहास सांगतो आणि जगदीश्वर मंदिर हे त्या वैभवाचे जिवंत प्रतीक आहे. आता आपण आलो आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी योद्धे आणि जनतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी. समाधीसमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. महाराजांनी स्वराज्यासाठी केलेला संघर्ष, युद्धनीती आणि जनतेसाठी केलेले कार्य आठवल्याशिवाय राहत नाही. समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडावरच असलेल्या एका अत्यंत सुंदर घरात आलो. तिथे त्या ताई खूपच प्रेमाने चुलीवर पिठलं आणि भाकरी बनवून देत होत्या. जगदीश्वराच्या मंदिरासमोर बसून चुलीवरचं पिठलं आणि भाकरी खायला मिळणं यासारखं सुख जगात दुसरं नाही. माझ्या मते तुम्हीही एकदा तरी आयुष्यामध्ये हे सुख अनुभवा. खूपच सुंदर अनुभव होता आमचा हा. मित्रांनो, आता आपण रायगड किल्ल्यावरील अतिशय प्रसिद्ध आणि थरारक ठिकाणी आलो आहोत. ते म्हणजे टकमक टोक. रायगडाच्या पश्चिम बाजूला असलेले हे टोक अतिशय उंच आणि खोल दरीच्या काठावर वसलेले आहे. इथून खाली पाहिल्यावरच अक्षरशः अंगावर काटा येतो. इतिहासात टकमक टोकाला विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी या टोकावरून खाली फेकले जायचे, अशी माहिती इतिहासात मिळते. त्यामुळे हे ठिकाण स्वराज्याच्या कठोर न्यायव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.
रायगडावर येणारा प्रत्येक पर्यटक आणि शिवभक्त या ठिकाणी आवर्जून भेट देतो. मात्र इथे जोरदार वारा आणि खोल दरी असल्यामुळे काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. रायगड फक्त एक किल्ला नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचं प्रतीक आहे. जर तुम्हालाही इतिहास, किल्ले आणि महाराष्ट्राची संस्कृती आवडत असेल तर रायगडाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात आणि नव्या ऐतिहासिक ठिकाणी. जय शिवराय.